सोयाबीनला हमी भाव 5,300 पेक्षा जास्त दिला गेला। वस्तुस्थिती काय आहे? कितीने विकलं जातं सोयाबीन आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची आजची व्यथा काय आहे? 4,000 सोयाबीन विकलं जातं. बर 4,000च्या वर भाव मिळतच नाही आणि उत्पादन खर्च एकरी साधारणतः 25 ते 26,000 रुपये हम्म आणि एकरी उत्पादन 4 ते 5 क्विंटल होतं. म्हणजे 16 ते 20,000 रुपये त्याला मिळतात आणि त्याला खर्च झालाय 25 ते 26,000. शेतकऱ्यांनी जगायचं कसं? हम्म वर्ष काढायचा कसा? मुलं कसं शिकवायची? मुलीचं लग्न कसं करायचं? रोजचा संसार कसा भागवायचा? या ही आणि लोकांना स्वप्न काय दाखवलं गेलं? 13ला पदयात्रा काढून फडणवीस साहेब त्यावेळेस विरोधी पक्ष नेते होते. 6,000चा भाव मागितला त्यांनी. पाशा पटेल राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत ते. हा आणि आज 10 वर्ष झाली. त्यावेळी 5,500 भाव होता सोयाबीनला. मार्केट मध्ये 5,500 न सोयाबीन त्यावेळी गेले आणि आज ते सोयाबीन 4,000 मुळे जाते. हा भाव पडलाय का? तर हे लोक आयात करतात. पाम तेलावरती 45% आयात शुल्क त्यांनी कमी करून 5% केलंय. दिवसी एक्सेस होतीये कारण 4200 रुपये भाव आहे दिवसीचा. त्या तुलनेत मका आणि तांदळाची दिवसी त्या ठिकाणी स्वस्तात मिळते. आज 1400 मिळते. त्यामुळे पोल्ट्री उद्योगाला ती चालली आहे कप आणि दरवर्षी एक्सेस होते दिवसी म्हणून भाव उठत नाही. आणि त्यात कमी हे संकट कमी म्हणून की काय हे लोक सतत आयात करण्यावर आहेत. उलट यांनी सोयाबीन पेंडीला निर्यातीवर जर अनुदान द्यायचं ठरवलं तरच भाव वाढेल. ठीक आहे. परंतु शेतकरी जगला पाहिजे हा असं मुळात धोरणच नाही. मग काय होणार? धोरणातला अभाव आहे असं तुम्ही म्हणताय. आपल्या सोबत रविकांत तुपकर आहेत. कापूस पट्ट्यामधली काय परिस्थिती आहे? कापसाला सुद्धा 8,000चा हमी भाव देण्यात आलेला आहे. हमी भावाची वस्तुस्थिती काय? सरकारचा कापसाचा हमीभाव 8,100 रुपये आहे आणि सीसीआयच्या खरेदीमध्ये महाराष्ट्रात एकाही शेतकऱ्याला 8,100 रुपये भाव आजपर्यंत मिळाला नाही. हे मी अतिशय दाव्यानिशी आणि पुराव्यानिशी सांगू शकतो. बर माउचरच्या नावाखाली 7,075 रुपयाच्या वर भाव कुठेही कापसाला मिळालेला नाही. मुळामध्ये 8,100 रुपये जो भाव आहे सरकारने काढलेला हमीभाव हाच मुळामध्ये चूक आहे. कापसाचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च हा 8,500 ते 9,000 पर्यंत आहे. सरकारचा हमीभाव कमी आहे. दुसऱ्या बाजूला सोयाबीनची पण तीच अवस्था आहे. सोयाबीनचा जो भाव आहे हमीभाव तो 5,328 रुपये आहे आणि बाजारामध्ये सोयाबीन 4,000 रुपयांनी विकल्या जाते खासगी बाजारामध्ये. हा सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर प्रचंड अटी शर्ती घातल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांचा माल खरेदी होतो, व्यापाऱ्यांना पायघड्या घातल्या जातात आणि शेतकऱ्यांचा माल आणला की माउचरच्या नावाखाली वेगवेगळ्या अटी शर्ती टाकून त्याला डाग आहे असं म्हणून तो माल रिजेक्ट केला जातो. ही वस्तुस्थिती आहे. प्रत्यक्ष सोयाबीनचा उत्पादन खर्च 7,000 ते 7,500 रुपये. माझं म्हणणं असं आहे विलास सर की सरकारची खरेदी करण्याची अवकाश संपलेली. मी अवकाश शब्द वापरतोय. ऐपत केंद्र सरकारची राज्य सरकारची नाहीये. जर खरोखर शेतकऱ्यांचं यांना भलं करायचं असेल तर यांनी मध्य प्रदेशच्या धर्तीवर एक तर भाव फरक दिला पाहिजे. किंबहुना याचा उल्लेख अभय साळुंकेंनी केला. या देशामध्ये सोयाबीन 3 वर्षापूर्वी जेव्हा 23 लाख मेट्रिक टन निर्यात झाली होती हा तेव्हा 7,000 ते 8,000 रुपये सोयाबीनचा भाव आपण घेतला होता. आयात निर्यातीच्या धोरणात बदल करणं खूप महत्वाचं आहे. यांनी कापसाला सगळं आता खुलं करून दिलं. बसा बसा कापूस येणार, आमच्या कापसाचे दर पडणार. दुसऱ्या बाजूला तेलावरचं आयात शुल्क शून्य केलं. बसा बसा तेल आमच्या देशामध्ये येणार. अरे चाललंय काय? आज सोयाबीन जर 25 लाख मेट्रिक टन निर्यात झाली तर खासगी बाजारामध्ये 8,000 रुपये सोयाबीनचा दर होऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. नागपूरचं अधिवेशन कशासाठी आहे? फक्त हुरड्या पालटा करण्यासाठी आहे. कुठेही सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर सरकार बोलायला तयार नाही. मागच्या कर्जमाफीतले 6 लाख लोक अजून कर्जमाफीपासून वंचित आहे आणि 100 कोटी रुपये यांनी जमा केले मुख्यमंत्री फंडामध्ये. किती शेतकऱ्यांना वाटले हो? शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम मी विचारतो